निवडणूक आता 4-5 दिवसावर आली। आज 14 तारीख संपल्या जमाय 15, 16, 17, 18 4 दिवसामध्ये प्रचार संपणार, प्रचाराच्या तोफा थंडवणार आणि आज या परिसरामध्ये या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं परिसरामध्ये संपर्क करण्यासाठी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं। त्याबद्दल मी अण्णा तुम्हाला, जीवनशेठ, गणेश भाऊ, संजीव भाऊ तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो। आजची 14 तारीख संपली, काल आपण आदरणीय देशाचे नेते पवार साहेबांची सभा ऐकली, पाहिली, अनुभवली आणि खरं तर तिथंच सत्यशील दादांचा विजय पक्का झाला। आता विषय फक्त लीड किती आहे या पद्धतीचा विषय आहे। तरी परंतु आपण मला वाटतं की गहाळ बसून चालणार नाही। मगाशी लेंडे साहेबांनी सांगितलं की आता ते मगाशी एका ठिकाणी म्हणाले कत्तल की रात सांभाळायची असते, त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे 3-4 दिवसामध्ये जीवनशेठ सगळ्यात तरुण सहकार्यांना घेऊन घराघरापर्यंत प्रचारपत्रक गेली पाहिजे, आपलं तुतारीचं चिन्ह गेलं पाहिजे। खरं तर तुतारीचं चिन्ह खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या वेळेला आपण सगळ्यांनी घराघरापर्यंत पोहोचवलं आणि पंचक्रोशी परिसरातून खूप चांगल्या पद्धतीनं डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांना लीड देण्याचं काम, मतदान करण्याचं काम आपण सगळ्या मंडळींनी केलं। अण्णांनी तालुक्याच्या विकासाच्या संदर्भात खूप विस्तृत माहिती दिली। जे स्वतःला पाणीदार समजतात, ज्या पाण्याच्या आधारावरची आंदोलनं केली, म्हणजे घरीच जाणार नाही असं 5 वर्षापूर्वी म्हणले, ती जी कार्यालय जलसंपदा विभागाची 5 वर्षात ते आमदार असताना अजूनही इथं आले नाही। म्हणजे आपला विकास काय हे किसनराव बांधले यांना खूप चांगलं सांगायचं। एका कुटुंबाला 2 मुलं होती, मुलीचं नाव होतं योजना आणि मुलाचं नाव होतं विकास। योजनेला खूप खाऊपिऊ घातलं गेलं, ती अशी टम्म फुगली, पण विकास मात्र काटकुळा राहिला। तशीच अवस्था आज आपल्या जुन्नर तालुक्यात सगळीकडे जर आपण पाहिलं, आदिवासी विभागामध्ये 5 वर्षापूर्वी आपण अण्णा भांडणं पाहिली, ऐकली। तत्कालीन जे माजी होत होते त्यांनी सांगितलं की मी बुडीत बंधारे माणिकडोच्या बॅकवॉटरमध्ये केले आणि हे म्हणले ते केलेच नाही, कारण त्यांनी नाही केले। आपल्याला वाटलं होतं 5 वर्षात हे करते, पण यांनी कुठे दिवा लावले नाही। 5 वर्षामध्ये आज माणिकडोच्या बुडीत क्षेत्रामध्ये कुठेही बुडीत बंधारे झाले नाही। आजही सत्यशील दादा सांगत असतात आमची जी आदिवासी विभागातली माता भगिनी 2 किलोमीटर डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणते आणि दुसरीकडे म्हणलं जातं की पाणी द्या। नक्की काय आमची माता भगिनी जर आजही 3-4 किलोमीटरवरून पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन येत असेल तर नक्की काय विकास झाला हा शोध घेण्याचा विषय। GMRTमुळे आपल्या विभागामध्ये 30 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपल्याकडे MIDC होऊ शकत नाही। पण मला अण्णा तुम्ही म्हणाला त्याच्याशी मी सहमत आहे। आमच्या नारायणगावच्या धर्मराज प्लाझामध्ये MS सॉफ्ट म्हणून आपल्या परिसरातलं जे उद्योजक आहे त्यांनी IT ऑफिस त्यांचं सुरू केलं आहे। त्याच्यामध्ये 40 मुलं आणि मुली आपल्या तालुक्यातले काम करतात, घरची भाकर खातात, सकाळी घरचं काम करून ऑफिसला येतात। आज त्यांना 5-50 हजार रुपये चांगला पगार दिला जातो। या अशा किंवा कृषी प्रक्रिया उद्योगासारखे उद्योग खरं तर यांची मानसिकताच नाही। आदरणीय सत्यशील दादा शेरकर यांना बाळकुडू माशाच्या पिलाला पोहायला शिकवायला लागत नाही। वंदनीय शेठबाबा असतील, आदरणीय अण्णा असतील, या सगळ्या मंडळींनी कारखान्यासारखी काम देणू आपल्या तालुक्याला दिली। ते अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवण्याचं काम सत्यशील दादा करतायत। कृषी प्रक्रिया उद्योगाच्या बाबतीमध्ये अण्णा तुम्ही नाव घेतलं, हिरड्याच्या प्रकल्पावरती अनेक वर्ष त्या आदिवासी आपल्या बांधवांना झुलवण्याचं काम करण्यात आलं। मग मी मागे म्हणालो होते की आमची बाजार समिती असेल, बाजार समितीकडे आज 60 कोटी रुपये पडून आहेत, 62 कोटी रुपये पडून। त्यांनी 10 कोटी रुपये जर दिले असते तर ते शेतकरी देखील आपलेच आहेत, आदिवासी असले म्हणून काय झालं अण्णा, ते आपलेच बांधव आहेत। त्याच्यामुळं तिथं ते काम करणं गरजेचं आहे। वेगवेगळे छोटे छोटे कृषी प्रक्रिया उद्योग उभारून त्याला चालना देणं गरजेचं आहे। आपल्या तालुक्यामध्ये कृषी प्रधान तालुका असल्या कारणानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं उत्पादन आहे, तरकारीचं उत्पादन आहे, फळांचं उत्पादन आहे। त्याला चांगली बाजारपेठ इथंच कशी उपलब्ध होईल, चांगला भाव कसा मिळेल आणि ज्या वेळेला त्याला बाजार भाव नाही त्या काळामध्ये प्रिकूलिंग चेन, कोल्ड स्टोरेज, प्रिकूलिंग ही सगळी यंत्रणा, पॅक हाऊस उभं करणं गरजेचं आहे। तर ते या पूर्वीच्या काळातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी याच्याकडे कानाडोळा केलेला आहे। दादा तुम्हाला त्या क्षेत्रातला अनुभव आहे, शेतकऱ्यांची सुखदुःख तुम्ही जाणता। ऊसाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये हजारो शेतकरी आपल्याशी जोडलेले, आपल्याला त्या शेतकऱ्यांच्या व्यथा दुःख सगळ्या याची जाणीव आहे। म्हणून माझी विनंती आहे पुढच्या काळामध्ये आम्ही सगळेजण सांगतोय तुम्ही आजच आमदार झाल्यात जमाय, पण एक तुमच्याकडे विजन, तुमच्या असलेली दूरदृष्टी ती आपल्या तालुक्यातल्या सगळ्यांसाठी वापरायची। आज तरुणांना आज आपल्या आपल्या तालुक्यामध्ये 5-6 इंजिनिअरिंग कॉलेज आहे, डिप्लोमा कॉलेजेस आहेत, मुलांच्या हाताला काम पुढे। आमचा शेतकऱ्याचा पोरगा इंजिनियर होतोय, B.Pharm होतोय, D.Pharm होतोय, त्याच्या हाताला काम नाही, शेवटी तो शेती करायला जातो।
कुठेतरी कसं तरी पाणी मिळतं, शेती पिकवतो, चांगला माल येतो, पण बाजारपेठेची बोंब, सरकारची धोरणं आडवी येतात। मागे आपण पाहिलं असेल की आळ्याच्या चौकामध्ये, आळेफाट्याच्या चौकामध्ये कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी खासदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी आणि आपण सगळ्यांनी खूप मोठं आंदोलन केलं। कुठेतरी कांदा 20-25 रुपये विकायला लागला का सरकारच्या पोटात दुखतं, लगेच निर्यात मूल्य वाढवायचं, कांद्यावरती बंदी आणायची। त्याचा परिणाम केवळ कांद्यावर होत नाही, तर सगळ्या शेतीमालावरती परदेश जे बाहेरचे देश आहेत, ज्यावेळेला त्यांना गरज असलेला कांदा तुम्ही देत नाही, त्याच्यामुळे त्यांनी आपल्या द्राक्षावरची इम्पोर्ट ड्युटी वाढवली, आपल्या संत्र्यावरची इम्पोर्ट ड्युटी वाढवली। आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की साधारणतः वर्षापूर्वी, 1-1.25 वर्षापूर्वी प्रत्येक हायवेला, प्रत्येक ठिकाणी द्राक्षाची स्टॉल लागलेली होती, संत्र्याची स्टॉल लागलेली होती। मी सांगतो या तालुक्यातल्या द्राक्षाचा अण्णा कमीत कमी 50 कोटीचं नुकसान सरकारच्या मूर्खपणाच्या धोरणामुळे झाले। असे अनेक निर्णय मागच्या 10 वर्षामध्ये या बीजेपी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात घेतले, शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम केलं। खरं तर नरेंद्रजी मोदी खूप मोठे नेते, माझी त्यांच्यावर बोलण्याची लायकी नाही, पण माझी त्यांची भाषणं तुम्हाला मला सगळ्यांना पाठ आहे। किसानों का आय दुगना करेंगे 2022 तक, काय झाले, 400 रुपयाची डीएपीची गोण आज 1600 रुपयाच्या पुढे गेली। किसानों का आय तो दुगना नहीं हुआ, लेकिन खर्चा चौगुना हो गया। 400 रुपयाची डीएपीची गोण 1846ची गोण 1600च्या पुढे गेली, चौपट किंमत वाढली। काय परिस्थिती आहे खतांची, काय परिस्थिती औषधांची। तुम्हाला किसान सन्मान योजनेच्या नावाखाली 6000 रुपये या सरकारचे, 6000 रुपये वरच्या सरकारचे, 2 दाढीवाले, एक काळ्या दाढीवाला 6000 देतो, पांढऱ्या दाढीवाला 6000 देतो, म्हणतात काय किसान सन्मान। पण तुम्ही याचा विचार करा, लोकांच्या लक्षात येत नाही 18% जीएसटी आहे, 28% जीएसटी आहे। तुम्ही हेलिकॉप्टर घ्यायला जाल तर त्याचा जीएसटी 5%, पण आपल्याला खतावर, औषधावर, पेट्रोलवरती 12% 28% जीएसटी आहे। तुमच्या खिशातून पैसे काढले जातात आणि तेच तुम्हाला दिले जातात। आमच्या माता भगिनींना आता म्हणजे फक्त त्यांच्या बहिणी 18 पासून 65 पर्यंतच्या आहेत, त्याच्या आतल्या त्यांच्या लाडक्या नाहीत आणि त्याच्या वरच्या लाडक्या नाहीत। खरं तर तुम्हाला आमच्या बहिणी या राज्यातल्या लाडक्याच वाटत होत्या, तर शिंदे साहेबांनी खरं तर 2.5 वर्षापूर्वी सत्तेवर आले ना, त्याच वेळेला जर त्यांना त्या बहिणी लाडक्या वाटायला लागल्या असत्या तर आनंद झाला असता। तर आता लोकसभेला मतांची कडकी आली म्हणून बहीण लाडकी झाली आणि आता तुम्हाला कुठेतरी पैसे द्यायला म्हणजे मताच्या लालच दाखवून मतं घेण्याचा प्रयत्न होतोय। आपण महाविकास आघाडीचा जाहीरनामा पाहिला असेल, पंचसूत्री दिली, शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी, नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000पर्यंतची कर्जमाफी, शेतकऱ्यांना मेडिक्लेमच्या प्रत्येक कुटुंबाला 25 लाखापर्यंतच्या मेडिक्लेमची सुविधा, अनेक गोष्टी सरकारच्या माध्यमातून बहिणींना देखील 3000 रुपये प्रतिमाह देण्याचं कबूल केलंय। शक्तीसारखा कायदा आमच्या बहिणींना सशक्त करण्यासाठी या सरकारने आणण्याचं मान्य केले। अनेक गोष्टी आहेत, आदरणीय पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, यांनी चांगले निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपण पाहिलं। 2 लाखापर्यंतची कर्जमाफी कोणतीही मागणी नसताना सरसकट शेतकऱ्यांना दिलेली होती। खरं तर सानुग्रह